तर नमस्कार मंडळी, सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, इथे 3-4 दिवसाच्या नंतर मी जे आहे ते शॉप ओपन केलेलं होतं, कारण की तब्येत थोडी बरी नव्हती त्याच्यामुळे। आणि ह्या साईडने तुम्हाला जो रॉड दिसते ना, त्याच्यावर मी शिवलेले ब्लाऊज जे आहे ते मी ठेवत असते। तर त्या ब्लाऊजवर एवढी धूळ बसलेली होती, तर ते सगळे साफसाफ करून जे आहे ते ह्या साईडने मी लावलेले आहे व्यवस्थित। आणि इथे धूळ यासाठी येतं की हा जो माझं शॉप आहे तर याला असं सामोरून काच वगैरे काही लावलेले नाही आहे, तुम्हाला दिसतच असेल प्लास्टिकचा असा पडदा मी असा सामोरून लावलेला आहे। तर त्याच्यामुळे खूप जास्त धूळ येतं आणि रोडवर एकदम रोड टच असल्यामुळे तर हा जो शॉप जेव्हा घेतला होता तेव्हा मी स्वतःच्या माझ्या म्हणजे स्वतः माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करून हा शॉप घेतलेला होता। म्हणजे मला कोणाच्याही समोर हात पसरून जे आहे ते आपला व्यवसाय उभा करायचा नव्हता, म्हणून माझ्याजवळ जेवढे होते तेवढे याच्यात मी हा शॉप जो आहे तो रेंटवर घेतलेला आहे। आणि त्याच्यामुळे आता इथे थोडं काम करायचं आहे, तर आता बघू जसं होते तसं करणार आहे, कारण कोणाच्याही समोर हात पसरून मला अशा पद्धतीने माझं काही काम चालू करायचं नव्हतं। म्हणून माझं जेवढं बजेट होतं तेवढ्यामध्ये मी जसं जमेल तसं चालू केलेलं आहे, कारण की कोणाच्याही समोर हात पसरून आपण जे काही मग करतो तर ते आपल्याला थोडं म्हणजे मला आवडत नाही। त्याच्यामुळे मग मी जसं आहे तसं चालू केलेलं आहे, म्हणून थोडंसं इथे आता मला काम करावंच आहे। धूळ येतोय तर असो, तर बघू शकता। तर हा जो ड्रेस आहे खूप दिवसापासून आलेला होता शिवायला, म्हणजे कमीत कमी याला 2 महिने झाले असेल। तर याचे ब्लाऊज होत्या कस्टमरचे, ते ब्लाऊज शिवून दिले आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की ड्रेस जो आहे तो थोडा आरामात दिला तरी चालेल। तर आता बरेच दिवस झाले, 2 महिन्यापासून आता हा ड्रेस जो आहे तो असा पडलेला आहे। तर आता याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी पण म्हटलं की आता शिवून द्यात, आणि खूप दिवस जर ठेवलं असं कस्टमराचं तर त्यांना सुद्धा बरं वाटत, म्हणजे चांगलं नाही वाटत आणि आपल्याला सुद्धा। पण असं आहे की कधी कधी वेळच राहत नाही, कधी सीजन असला किंवा म्हणजे सीजन राहतेच पण 12ही महिने कपडे, तर थोडं विसरून जाते। मग मागे पडलं कोणतं काम तर ते जास्तच मागे पडते। तर आता बघा, हा समोरचा भाग आहे आणि मागच्या भागाला हिला मला प्रेस करायची, कारण थोडा चुळबुळा झालेला आहे। तर तोपर्यंत मी आता याचं अस्तर कटिंग करून घेते आणि सलवार कटिंग करून घेते याला प्रेस करून येईपर्यंत। तर बघा, अस्तरवर माप टाकलेले आहे। हा आहे छातीचा भाग, त्यानंतर ह्या कमर घेर लावलेला आहे आणि इथे सीट घेर लावलेला आहे। उंची टॉपची जेवढी होती तेवढीच लावायची होती, सामोरून पानगळा आणि मागून चौकोन गळा अशा टाईपचा ड्रेस जो आहे तो शिवायचा। तर अस्तरचा ड्रेस आहे हा, अस्तर आहे, मी अस्तरवर मापे लावलेली आहे पूर्ण। आणि आता आपल्याला हे अस्तर कट करून त्याच्यानंतर समोर मग मेन फॅब्रिकवर सुद्धा जसंच तसं अस्तर ठेवून कट करून घेणार आहे। तोपर्यंत मी इथे सलवार शिवून घेणार आहे। तर बघा, सलवार अगदी 1.25 मीटर कापड होता, तर त्याच्यामध्ये घेर कमी येणार आहे। आता शक्यतो जर 2.5 मीटर कापड असेल किंवा 2 मीटर तर ठीक व्यवस्थित येऊन जातं, आणि पणा मोठा असेल तर, पण कमी पणा असेल तर सलवारचा जो घेर आहे तो कमी निघतो। त्यासाठी तुम्ही नेहमी म्हणजे 2.5 मीटरमध्ये सलवार करा किंवा 3 मीटरमध्ये तर पटियाला होतो, पण 2.5 मीटर जर कापड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा सलवारचा जो घेर आहे निघतो, आणि प्लेटासुद्धा पूर्ण गोल सीट घेराच्या पूर्ण गोल प्लेट आपल्याला लावता येते। तर इथे नेफापट्टी तयार केलेली आहे मी, 4 तुकडे वाचलेले होते, तर ते 4 तुकडे जॉईन करून इथे अशा पद्धतीने नेफा जो आहे तो वरचा तो तयार केलेला आहे। आणि त्यानंतर आता 2 आपल्याला बघू शकता इथे अशा प्रकारचा एक बॉक्स तयार होतो नेफापट्टी म्हणजे। आणि त्यानंतर जे काही कापड वाचलेलं आहे तर त्याच्यापासून आता आपल्याला पूर्ण 2 पाय तयार करायचे आहे। आणि जर कापड कमी असेल, मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही एक ब्लाऊज पीस ज्या कलरचा तुमचा सलवारचा कापड असेल त्याच कलरचा तुम्ही एक ब्लाऊज पीस घ्या 1 मीटरचा, आणि वरचा जो नेफा आहे तो तयार तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने सुद्धा सलवार जो आहे तो आपण शिवू शकतो, म्हणजे आपला कापड जो आहे तो वाया जात नाही। तर त्याला कारण की टॉप आपण वरून टॉप घालतो तर सलवार जे आहे ते आपले पाय दिसतात फक्त खालून, त्याच्यामुळे ह्या जो कमरचा घेरवर असते तो झाकला जातो। तर तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा आयडिया करून सलवार जो आहे तो शिवू शकता, कारण आपल्याला ॲडजस्ट करायचं असेल तर आपण कशाही पद्धतीने ॲडजस्ट करून कापड वाया अजिबात जात नाही। तर इथे बघा, बॉटम पट्टी लावत आहे मी, दोन्ही पायांना बॉटम पट्टी लावून घ्यायची। सुरुवातीला सलवार शिवताना आपल्याला नेफा तयार करायचा, त्याच्यानंतर सलवारच्या पायाला बॉटम पट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग नेफ्यावर जे आहे ते प्लेट्स लावायचे असतात। अशा पद्धतीची शिवायची पद्धत आहे सलवार। तर इथे म्हणजे 1.25 मीटरला थोडासा जास्त होता। तर अशा पद्धतीचा हा सलवार जो आहे तो आपला शिवून तयार होणार आहे। तर
त्यानंतर टॉपसुद्धा आपल्याला पूर्ण शिवून तयार करायचं आहे. तर ते शिवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणारच आहे मी सलवार आणि टॉपसुद्धा. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता आपला सलवार शिवून झालेला आहे. त्यानंतर आता हा जो टॉप आहे तो सुद्धा इथे थोडासा फिनिशिंग राहिलेला आहे, कारण की अस्तरचा टॉपला थोडासा वेळ लागतो. कारण सर्वात पहिले अस्तर जोडा, त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्या, त्यानंतर मापे टाका आणि ड्रेसला आणि टॉपला जसं राहते सलवार आणि टॉपला लंब्या लंब्या शिलाई लावावं लागतात. जसं की ब्लाऊज जे आहे ते पटकन शिवून होतं, पण सलवार आणि जो टॉप आहे त्याला थोडंसं वेळच लागतो. कोणी म्हणतं की सलवार म्हणजे ड्रेस जो आहे तो लवकर शिवून होतो, ब्लाऊज शिवायला वेळ लागतो. पण ते आपल्या सवयीवर अवलंबून आहे. आपल्याला ज्याच्यावर जास्त हात बसला असेल ती गोष्ट आपल्याकडून फास्ट होते. तर मला आता जास्त ब्लाऊजवर हात बसलेला आहे, त्याच्यामुळे ड्रेस शिवायला थोडासा वेळ लागतो. आणि ड्रेसला कसं थोडे मोठे लंबे लंबे शिलाई राहतात, तर शिवायला खूप सोपं आहे. कटिंगसुद्धा खूप सोपी आहे ड्रेसची. तर बघा फायनलमध्ये आपला अशा पद्धतीचा हा जो टॉप आहे शिवून तयार झालेला आहे. आणि स्लीव जे आहे ते 5 इंचाचे केली आहे मी. समोरून पानगळा, मागून चौकोन गळा आणि अशा पद्धतीने कॅनव्हास लावून हा जो गळा आहे तो तयार केलेला आहे. तर खूप सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे. थोडा चुळबुळच आहे, आणखी याला प्रेस करावं लागेल, कारण कडक प्रेस केली नाही, कारण की त्याच्यामुळे थोडं चुळबुळच वाटत आहे. तर इथे हा जो सलवार आहे तो सुद्धा सलवारला सुद्धा बघा व्यवस्थित असा घेर आलेला आहे. आणि प्लेट्स बघा कशा पद्धतीने लावले, म्हणजे प्लेट्सचे जे तोंड आहे दोन्ही एकामेकासमोर यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स जे आहे ते लावायचे असतात. आणि समोरून आणि मागून सुद्धा अशा म्हणजे 5-5 प्लेट्स आलेल्या आहे बऱ्यापैकी, चांगल्या प्लेट्स आलेल्या आहे. कापड कमी होता तरीसुद्धा. आणि नेफासुद्धा व्यवस्थित इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचा सलवार जो आहे तो आपला शिवून तयार झालेला आहे. आणि जो कस्टमरची जर हेल्दी असेल तर तुम्ही मॅनी लावू शकता. इथे मी दोन्ही पायाच्यामध्ये मॅनी लावलेली नाही आहे. तर कस्टमर जर हेल्दी असेल आणि सीट घेर जास्त असेल तर दोन्ही पायाच्या सलवारमध्ये आपल्याला मॅनी लावायची असते. मॅनी लावली मी आता इथे नाही लावलेली आहे. नाही लावली, कमी म्हणजे माप छोटं असेल तर नाही लावली तरीसुद्धा चालून जातं. पण मोठं माप असेल, सीट घेर जास्त असेल तर मॅनी तुम्ही नक्कीच लावा, म्हणजे सलवार जो आहे तो दोन्ही पायाच्यामध्ये फाटत नाही आणि व्यवस्थित बसा उठायला चांगलं राहतं. तर अशा पद्धतीचा आपला हा जो अस्तरचा ड्रेस जो आहे तो शिवून तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर